तर राम राम मंडळी. आज जायचं होतं आपल्याला शूटला सांगलीला. सकाळ सकाळी आवरलं, इथून आलो गावात. पाण्या भावात चाललं होतं नियोजन पब्लिक गोळा करायचं. तेवढ्यात ह्यो भाऊ बांगबुंग करतच आला बोलेरो घेऊन. गाडीत बसलो सगळी आणि तिथून निघालो बांगबुंग करत सांगलीकडे. गेल्यानंतर पाण्या भाऊ म्हणला हार घ्यायचा. हार घेऊन तिथून डायरेक्ट पोहोचलो शोरूमला. मागणी एक डिझायर येत होती. डिझायर आलेली दिसली की लगेच केलं शूट चालू. शोरूमच्या बाहेरच्या क्लिपा मारल्या पटापटा. तर शोरूम मध्ये जाऊन मारली बैठक. तिथली एक घेतली क्लिप. शोरूमचं मॅनेजर म्हणलं चला चहा प्यायला. तिथून गेलो मग चहा प्यायला. तर हार कसा चकाकते. तर लगेच लिंबू मिरची बांधून घेतली. तर आज होती संकष्टी चतुर्थी. मग काय गणपतीचं घेतलं पूजन करून. तर गाडीतल्या क्लिपा मारल्या. मित्रांनो लॉकच्या शेवटी व्हिडिओ जेवढा नक्की बघून जा. भावानं नारळ फोडून अर्धा नारळ घालवला चौरंगा. तिथून डायरेक्ट आलो पंप. गाडी काय सुट्टीच देत नव्हता. करा म्हणला टाक्या फुल करून आलो बांगबुंग करत डायरेक्ट तासगाव मध्ये गणपती मंदिर. गणपतीचं दर्शन घेऊन गाडी पूजन केली. तिथून डायरेक्ट आलो बांगबुंग करत विट्या. गडी तापलं होतं निबार. मग काय खरडा वडापावन भेळेवर लावला दणका. खरडा वडापाव खाल्ल्यानंतर मंगेश भाऊला आलती तरतरी. गडी बसला चालवायला. आल्यानंतर एक भेटलं बाबा. त्यासने दिलेली. बाबा बसल्यानंतर बाबाने काढला पिशवीतनं माईक. बाबा बघतोय तर बाबा होतं कलाकार. फुलांची बाग सजले कशी फुलली प्रणय चुकाची प्रणय चुकाची प्रणय चुकाची प्रणय चुकाची तुझ्या नि माझ्या प्रेमाची तुझ्या नि माझ्या प्रेमाची कशी फुलली भाव फुलांची बाग सजले कशी फुलली. तिथून नंतर स्टॉपवर पुढे बाबासनी सोडून निघालो बांगबुंग करत घरी.